केला का घरी अभ्यास मग? काय तिघींनी? करतो. झाला का तो कोड सॉल्व झाला का? कालचा हां, केलाच नसेल ना त्याच्यानंतर. ते की क्रिएट केलीच नाही. नाही घरी दुसरं जाऊन तुम्ही बोलले नव्हते याची तर करत होते पण पेड वाटतं ना. 7 का 5 तुम्ही केले का? सर तुम्ही टाइम असा ठेवलाय ना थर्सडे सर टाइम असा ठेवलाय ना की काहीच होत नाही. म्हणजे कळत नाही लेक्चर कधी. अहो जर आपलं फोन पाहिलं नाही तर समजत पण नाही. मी टाइम टेबल हे करून ठेवलाय माझा. तो एक दिवस पण पूर्ण झाला नाही. कधी एकला कधी नाही आता झालेच ना, संपलेच काय 2 ते 3 लेक्चर राहिले फक्त तेच आपले. ना. मग डेटा सायन्स झालं. मग तुम्ही तुमचं नवीन टाईम टेबल बनवा ज्याच्यात लेक्चरच नसतील. मग ताणच नाही मग कसला. अहो मला पण जरा म्हणजे सकाळीच ठेवायचं होतं पण माझे ते अचानक लाईफ प्रोजेक्ट सुरू झाले. मग तो आपला जो टाईम जो आपल्याला भेटायला पाहिजे तो लाईफ प्रोजेक्टला भेटला. मग सायंकाळी करायचं म्हटलं तर मग परत मग 4 ते 5 म्हटलं 5ला लगेच दुसरी बॅच येऊन जाते. मग काहीच वेळ मिळत नाही. म्हणून मग असं थोडा टाईम असला की मग थोडं जास्त पण हे होतं. आणि आम्हाला पण खूप उशीर होतो. तुम्हाला पण जायला उशीर होत असेल आणि सायंकाळची ट्रॅफिक पण खूप असते आणि आज तर खूपच जास्त राहिली असती म्हणून मग सकाळी ठेवलं आहे यावेळेस. ते इलेक्शनचे रिझल्ट आहेत ना, मला सकाळीच यायला मला प्रॉपर 1 तास लागला कात्रजवरनं बाईकवरच. एवढी भयानक ट्रॅफिक. काल तर आम्ही निघलो आणि नंतर ते बोलले की बस मध्ये तुम्ही ऍक्सेस अडकून राहता. मग आम्ही रिटर्न परत आलो भोसरीवरून. हो काल तसंच होतं बऱ्यापैकी. काय आपण काय काय सुरू केलेलं मशीन लर्निंग त्याच्यात बापरे किती किती महिने झाले आपल्याला? 4 कसं काय 4? 5 ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हां बरोबर 4था महिना. ऑक्टोबरपासून केलेलं ना. मग आपण यूट्यूबला जाऊन बघू ना कधी अपलोडेड आहे. पण त्याच्या आधी पण आपलं बरंच चाललेलं याच क्लासमध्ये. प्लेचं 2 हफ्ते पायथनचं चालू होतं. हां 2 हफ्ते तर तसंच चाललं होतं आपलं. होप सुरूच नाही केलं आपण. म्हणजे मग सप्टेंबर एंड आय गेस. आय डोंट नो. सर तुम्ही ते बोलले होते ना प्रेझेंटेशन ते हो क्लास झाल्यानंतर ते झालं. मग कोणता प्रोसेस करायचा? नाही, तुम्हाला जागोजागी जो वाटलं केलं तो. आहे तसं प्रेझेंटेशन. ज्याने जे केलं आहे तो. 1 मिनटं थांबा फक्त मला बघू द्या. काय चला हां 3 मंथ्स अगो बरोबर ऑक्टोबर. सप्टेंबर एंडला सुरू केलं आहे आपण अँड ऑक्टोबर. कारण की उप्सची व्हिडिओ आता दाखवते 3.5 महिने पहिले अपलोड झाली. चला सोडा. येणार आहे का ऑफलाईन एवढंच आहे ना? येत आहे ना कोण येतं आहे? जोशी आणि HK. सर आता जर सपोज आम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे बरोबर तर मग आता आम्हाला म्हणजे असं सपोज मला पायथन करायचं तर मग पायथनचं जे ऑपरेटर्स डेटा टाईप्स असते तेवढंच करून जायचं की अजून त्याच्यामध्ये खूप मग आतमध्ये विचारतात हो एवढं नाही नंपाय पांडास लिस्ट वगैरे हां हां हो हो पेंड वगैरे आहे पण ते करू पण विचारतात. त्याचे फिरवून जे क्वेश्चन विचारतात. हां त्यासाठी मग काय पाहिजे माहिती आहे का हो, तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट किती म्हणजे कसल्या पद्धतीने तुम्ही टॅकल केलेली आहे. जसं आता फॉर लूपमध्ये एक कन्सेप्ट आहे की तुम्हाला फॉर लूप माहीत असेल तर फॉर लूपमध्ये एक गोष्ट आपल्याला काय 1 ते 10 नंबर्स आहेत रेंज दिलेली 1 ते 10ची. 1 ते 10 प्रिंट होऊन येईल ठीक आहे. 1 ते 9 जे पण असेल 1 ते 9 प्रिंट होऊन येईल ठीक आहे. मला 1 ते 9 नको आहे प्रिंट, मला फक्त 5च प्रिंट पाहिजे. 1 ते 5 नाही आहे फक्त 5. ब्रेक कंटिन्युअसली सॉरी कंट्रोल स्टेटमेंट
कंट्रोल स्टेटमेंट लागेल बरोबर, पण कसं लिहा बरं, कसं होईल? कंडिशन द्यायची आहे वस्तू हां, आय इक्वल्स टू 5 दिलं तर ब्रेक होईल, ब्रेक वापरावं लागेल. कसं कराल ते? जर 1 मिनटं रेंज आहे 1 ते 11 म्हणजे 1 ते 10 प्रिंट होईल बरोबर. 1 ते 10 मध्ये मला फक्त 5च प्रिंट पाहिजे. 1 ते 4 पण नको आणि 6 ते 10 पण नको, फक्त 5. फक्त काय हां, फक्त 5 प्रिंट आला पाहिजे. पहिली फॉर लूप बोललो ना मी. I is equal to 5 केलं तर नाही आलं. इंडेक्सिंग त्याला थोडी होते, पण काय इंडेक्सिंग करायला स्ट्रिंगला गेलं? होते. लूपच्या बाहेर प्रिंट सेंटेन्स फॉर लूप यूज करून काय प्रिंट करायचं? फक्त 5. तुम्ही तर येणार नव्हते ना. चला जरा घरी जाऊन डोकं लावा. चला, तुम्ही पण वोटिंग केली का? हा उभा होता माहित नाही का तुम्हाला? हा खरंच. बदमाश इथे असतात सर. हा, त्याला माहित आहे ना निकाल काय आहे, म्हणून ते चला, इथं बंद आहे आपलं. तर एक काम करा, सगळ्यांनी पटकन लॅपटॉप्स काढा. आता API कीचा प्रॉब्लेम नाही ना कोणाला? तुम्ही ना लय येडे. आता मी वाटू पण नाही शकत ना असं. थांबा 1 मिनिट. मलाच माहित नाही राव खरंच. चला ओपन करा पटकन. आज आपण बघूया ट्युनिंग, ज्याच्याबद्दल आपण काल डिस्कस केलं. बट नाव विल सी. आज आपलं लास्ट असेल लेक्चर. मस्त आहे. अहो नाही म्हणजे क्लाउडच्या आधी NLPचं. मंडेपासून नवीन टॉपिक. अरे तुमचं स्वतःचं करा ना. आपल्याला व्हिडिओ नका लावू. तुम्हाला जे पाठवले ना ते फक्त आता लोड करा. API की तुमची पेस्ट करा, कोड रन करा. सेम काम तुम्हाला आता तुमच्या ऑफिसेसमध्ये करायचं जर फाईन ट्युनिंगला गेलेत तर. यू विल गेट एन API की, एक प्रिटेंड मॉडेल. तुम्हाला कंपनीच्या डेटावरती त्या मॉडेलला ट्रेन करायचं आहे.
स्क्रिप्ट पण ऑलमोस्ट सिमिलरच असते. हो. मग तुमचं चालवा. माझं चालू आहे. चला पटकन, झालं का सगळ्यांचं? थांबा एक मिनिट, मी पाहतो पासवर्ड काय घेतला. NMDचा पासवर्ड NMD@#2717. ठीक आहे, मग राहू द्या, त्याचं नाही माहिती मला. झालं का NMDचं? हां, चला पटकन. नाव व्हॉट यू हॅव टू डू इज, तुम्हाला फाईल आली आहे ऑनलाईन, सगळ्यांनी फाईल ती ओपन करा. ठीक आहे, ओपन केल्यानंतर ॲज आय टोल्ड यू, आता ट्युनिंग व्हॉट इज एक्झॅक्टली ट्युनिंग, काय आहे ट्युनिंग? ट्रेन मॉडेल घेऊन आपल्या डेटा सेटवरती ट्रेन करतो. का बरं करावं लागतं ते? कारण आपला जो डेटा आहे तो खूप कमी आहे. ट्रान्सफॉर्मर घ्यावा लागतो ज्यामध्ये ऑलरेडी प्री ट्रेन मॉडेल असतं. सो विथ द हेल्प ऑफ दॅट मॉडेल नाही, मग ते सगळं ठीक आहे. ट्युनिंगची गरज काय वाटते आपल्या डेटावरती, का बरं? टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स ऑफ मॉडेल. असं नाही, ठीक आहे. आपण जो मॉडेल घेत आहे, ठीक आहे, इट इज ओनली ट्रेंड ऑन इंग्लिश. ठीक आहे, नंतर मग ग्रामर, वर्डचं महत्त्व, मिनिंग, त्याच्यावरती ट्रेंड येतो. इंग्लिश लँग्वेज टेक्स्टवरती ट्रेंड आहे, नॉट की आपल्या डेटावर. तो कदाचित आपल्या डेटावर करेल व्यवस्थित, जसं फाईन ट्युनिंगने तो अजून नीट करेल, कारण की तो ट्रेन होईल फक्त आणि फक्त आपल्या कंपनीच्या डेटावर. तर मग असे AI मॉडेल्स काय असतात कंपनीजमध्ये, फाईन ट्युनिंग का मोठ्या स्केलवर यूज होतं, कंपनीजकडे AI मॉडेल्स येतात किंवा ते त्यांचं बनवते आणि ठीक आहे, त्यांचं स्वतःचं असतं ना ते, मग ते काय करतात, स्वतःच्या डेटावरती त्या मॉडेलला ट्रेन करतात. म्हणून याचे ओपनिंग्स असतात. म्हणजे कंपनीमध्ये तुम्ही ॲज अ डेटा सायंटिस्ट जर गेला किंवा AI इंजिनियर गेला, तर तुमचं कदाचित त्याच्यावरती काम असेल, फाईन ट्युनिंगवर जास्त काम असतं. ठीक आहे, तर ते काम कसं होतं मी ते तुम्हाला आज दाखवण्यासाठी, दॅट्स वाय आय गिव्ह यू द स्क्रिप्ट डायरेक्ट. ठीक आहे, म्हणजे असं नाही अगदी तिथे समजा तिथे जर कार बनवत असेल तर आपण त्याच मॉडेलच्या कारचा एक टॉय बनवतो आहे असं समजलं का? म्हणजे ते जर तुमची कंपनी जर BMW बनत असेल तर आपण पण BMWच आहे, ही फक्त छोटीवाली. ठीक आहे, तसंच तिथे पण यू विल गेट अ लॉग इन डिटेल्स, लॉग इन क्रेडेंशियल्स आणि तुमची API टोकन जे पण आहे. तर मग तुमचं API टोकन घ्या, तिथे पेस्ट करा. केलं का? चला सोबत करा. नवीन बनवा. समजलं फाईन ट्युनिंग काय?
चलो हो गया, झालं ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ओके. आता इथे जो डेटा सेट आहे तो आपण आपला घेतलेला आहे. सो हिअर वॉट एव्हर डेटा यू हॅव, ठीक आहे. तर इथे हा कंपनीचा डेटा आहे असं समजा. आता फेक डेटा आहे असंच घेतलेला आहे मी उचलला. या ठिकाणी तुम्ही तुमचा डेटा पुट करता फाईन ट्युनिंग, कळलं का? अँड विथ लेबल्स ऑफकोर्स, ठीक आहे. आता लेबल्स जर बघायचे म्हटले तर एक सेकंड. लेबल्स म्हणजे काय, ठीक आहे. कंपनीजमध्ये तुम्हाला जर तुमचा कंपनीचा एक प्रॉब्लेम येतो आहे, फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये हा एक मेजर इश्यू आहे की त्यांना ईमेल क्लासिफाय नाही करता येते कोणत्या रिलेव्हंट आहे किंवा रिलेव्हंटपेक्षा कुठल्या ईमेलमध्ये काय नक्की त्यांना म्हणायचं आहे. तसे 4-5 टाईप्स आहे सपोज. एक रिलेव्हंट आहे, इरिलेव्हंट आहे, एक रिलेव्हंट आहे पण मग त्याच्यात काही त्यांना फायदा नाही आहे. एक रिलेव्हंट आहे, त्यांना खूप त्याचा फायदा आहे त्या मेलचा किंवा कोणीतरी ऑफर केलेली आहे. एक रिलेव्हंट आहे, कोणतरी आपला डिस्काउंट देतं आहे कुठल्या प्रोडक्टवर वगैरे वगैरे, बट आपण तो घेणार नाही. सो असे देर आर मल्टिपल टॅग्स, ठीक आहे. आधी ते कसं 1-0 आहे तर कदाचित 1, 0, 2, 4 असे किती पण लेबल्स असू शकतात, करेक्ट. जे टार्गेट आहे ते किती पण असू शकतात. सेम गोज विथ युअर डेटा. सो इथे तुम्ही तुमचा डेटा अँड युअर लेबल्स आर बीन क्लासिफाईड ओव्हर हिअर. काय पाहिजे कुठली असं पाणी अजून हो अजून बस ठीक आहे. केला झालं लोड तुमचा डेटा. आणि हे काबर प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे कारण की याच्यानंतर तुम्ही हा डेटा चेंज करून तुम्ही तुमचा डेटा वापरा. सपोज आपली XYZ कंपनी, तर बघा जो मॉडेल आता पुढे तुम्हाला दाखवतो ओके. तर आपण हा एक मॉडेल घेतलेला आहे. आता हा मॉडेल काय आहे, हा प्री ट्रेन मॉडेल आहे, ठीक आहे. हा फक्त ट्रेन कशावर आहे, इंग्लिश सिंटॅक्स, इंग्लिशचा वर्डचं थोडंफार मिनिंग आणि ग्रामर, बस त्याला एवढंच माहिती. कळलं ना? आपण याला खूप नीट केलेलं आहे, ठीक आहे. त्याला तेच माहिती आहे पण मग तो प्रेडिक्ट पण करेल बट नॉट ॲज पर आय डेटा, ठीक आहे. कळलं? खूप पाणी पिलं मी कधीच, सर्दी पण झाली, ठीक आहे. समजलं? ओके ठीक आहे. इथे आपण काय केलं, जो टोकनायझर आहे आणि आपला मॉडेल आहे तो आपण इथे पुट केला. मला सांगा टोकनायझर काय? नंबर्समध्ये कन्वर्ट करतो, ठीक आहे. आता इथे जो मॉडेल आहे तो ऑलरेडी ट्रेंड आहे. काय आहे? ट्रेंड आहे. आता पुढे आपल्याला त्याला आपल्या डेटावर ट्रेन करायचं आहे. नेक्स्ट स्टेप व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज टोकनाइज्ड डेटा. आली का? एक्झाम्पल असं असेल बघा, आहे का? टोकनाइजच करतोय आपण कारण की मॉडेलला वर्ड समजत नाही. काय झालं ऋषी? API की केली का पेस्ट? रन झालं का? मॉडेल नेम आहे हे आपण ते कुठून घेतो मी? तुम्हाला काल दाखवलं ना. हां पण आपल्याला कसं समजेल तेच त्याच्यासाठी मग थोडं करावं लागेल ना, बघावं लागेल ना किती मॉडेल्स आहे, काय आहे, कसं आहे. ChatGPT पण देईल तुम्हाला सजेस्ट, चांगले करतो. हां आता आहे तो समजून घ्या, नंतर ही पाईपलाईन तशीच आहे, तो मॉडेल पण तसाच आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमचा डेटा सेट चेंज करत राहा आणि बघा तुमचा जसा जसा डेटा चेंज कराल तसं तसं ते चेंज होईल. काय रे की रन झाली? मग हो तसंच तिथे जो आहे तोच राहू द्या. हो मग होईल ना.
होतंय ना, थांबा ना, रन होतोय ना अजून. इथे कुठे एरर आला? ठीक आहे, राहू दे, पकडू, राहू दे, याला होऊ द्या पहिले. मॉडेल तर डाउनलोड होत असेल तुमच्या याच्यात, होतंय का? ओके, एक सेकंड थांबा. काय रे? मग काहीतरी चुकतंय. ते आपलं पिप इन्स्टॉल रन नाही झालं ना, म्हणून तसं होतंय ते. हां, हॅलो, लेक्चर चालू आहे, लेक्चर चालू आहे. Yes, yes. ते आपलं पिप इन्स्टॉल रन नाही झालं ना, आपण अपग्रेड करू पहिले तर ट्रान्सफॉर्मरला. हां, हो, एक सेकंड थांबा ना. हे असं काय तुमचं कीपॅड असं काय म्हणतात? नाही करतंय असं वर खालती. ट्रान्सफॉर्मर चेंज करावं का मला असं वाटतं. जुना ट्रान्सफॉर्मर आला आहे. आपण ट्रान्सफॉर्मर सगळ्यांनी ट्रान्सफॉर्मर चेक करा रे. एक मिनटं, कसा चेक करता हे बघा. इम्पोर्ट ट्रान्सफॉर्मर, प्रिंट ट्रान्सफॉर्मर डॉट _ वर्जन 4.75. नाही, तुमचं रन होत असेल तर, नाही झालं तर एकदा यू कॅन ॲक्सेस ChatGPT फॉर टुडे. फक्त API की नका टाकू चुकून. Evaluation strategy change. ऑनलाईन ट्राय करा सगळ्यांनी, तोपर्यंत आम्ही पण करतो. तुमचं फाईलचं नाव काय? एक सेकंड.
जस्ट अ मिनिट रुको जरा. फाईलचं डायरेक्ट ओपन केली आहे का तुम्ही? ओके. सर हां. हो सर फाईलच रन होत नाहीये. हे फाईल रन होत नाही. थांबा एक मिनटं. होत असेल, थांब 2 मिनटं. हा काय झालं अनुभव? सगळ्यांची अशी ती लोडिंग झालं का? 100% थांबा मग. हां, यांचं पण आलं. यांचं ते नाही झालं. असं यायला यायला तर नको. नाही, मी स्वतः करून बघितलं होतं बंद. अरे, आलं का? एक मिनिट थांबा. झाला का तो एरर सॉल्व झाला का तुमचा? काय केलं? डबल कोटचा काहीतरी सीन वाटतो मला. टाका की. टाका ना, टाका. काय आलंय थांबा, मला पहिले सांगा. पहिलं आलेलं इंटरव्ह्यू चॉईस हां 2 घेतलं. हां. त्यानंतर आलं पेस्ट युअर API की फ्रॉम युअर प्रोफाईल आणि ही एंटर. नाही तर ती काय जायची. नाही, मग नंतर बनवता येईल. टाकून तर बघ सर, पुढच्या पुढे बघू. अरे मी तुम्हाला अपग्रेड. स्ट्रिंगमध्येच टाकू ना. हो हो. तिथे जर फ्रॉन्ट बॉक्स आला असेल तर स्ट्रिंगची गरज नाही. फ्रॉम बॉक्सच आला. नाही, टाकून दे, तशीच टाक. फ्रॉन्ट बॉक्स आला आहे ना? हां बरोबर, मला पण आला होता. तशीच टाक डायरेक्ट. मी तर तशीच टाकली होती, बाकी बघू. तुमच्या नावातून काहीतरी भलतंच करतो. काय झालं? Invalid API key. API key must have 40 plus character and #7. बघत यायचं स्टेप्स फॉलो करून, तोपर्यंत त्याचं बघतो मी. API की परत एक्सपोज होईल. किंवा मग हनुमानला विचारा. ऑनलाईन झालं का सगळ्यांचं रन? बघू आपलं काय यायचं ना. श्रद्धाचं काय होतंय? अरे तुम्ही इथे करताय का? तुम्ही पण तिथेच केलं का? माझं VS Code ते PP इन्स्टॉलच करत नाही.
कुठे आला रे? आणि ते ट्रान्सफॉर्मरचं तू एंटर चॉईस नाही केली ना अजून. नाही सगळं करून झालं परत ते चालेल झालं? नाही बघते ChatGPT. सर 4.57.5 ट्रान्सफॉर्मरचा वर्जन आहे. हो बरोबर. इन्फो TFT तर रॉड्स परत फोन टाकलं तर तिथेच अडकलंय. अरे नाही हां ओके. तुमची ती पण एक्सपोर्ट झाली. हे तुझं झालंय. या दोघांपैकी एक स्टेप फॉलो करा. दोघांनी थोडं डोकं लावायचं. एक स्टेप फॉलो करा. तिथे एक नवीन वेट्स अँड बायसेसची एक वेगळी API की जनरेट करायला लावते ते तुम्हाला गुगल कीमुळे. ती करा. त्याचं बघू. थांबा. थांबा रे. फाईल सेव्ह कर आणि काय केलं काय करायचं मी सांगितलं थोडं तर तिथे मी टाकलं. 2 मिनिट डोकं लावा त्यांनी जे सांगतात. मला काय कसं लावलं शेट. हॅट 1 2 3. हे कसं ही पण हॅट आहे का? बटन्स 1 2 3 4. Don't visualize line them. Support training loss, validation loss. No loss. Training loss, no loss. Validation loss, no loss. Sir, झालं का? गुड. device set to CPU. खाली सेव बोलते. हां 1 सेकंड.
या व्हिडिओमध्ये परत ठीक आहे चलो. केलं का? रन झाली पूर्ण? एक प्रेडिक्शन्स होतं खाली, करून बघितलं का प्रेडिक्शन? आय एम एक्स्ट्रीमली हॅपी विथ दिस प्रोडक्ट. चेंज करून बघ. डेटामधूनच टाकू. नाही दुसरं काहीतरी टाक. आउटपुट तर असा डिवाइस सेट टू यू CPU आणि नंतर खाली लेबल 0 स्कोर 0.5. लेबल 0 म्हणजे नो, 0.5. I'm extremely happy with this product. हम्म. So label 0 negative होतील ना? मग I'm extremely happy with this product. Negative. चुकतं नाही काहीतरी. का? मला लेबल 1 दाखवलं. तुला बरोबर आलंय का? हे फक्त ते इंटरव्ह्यूचे रस्ते किती घेतलेले? एपॉक्स साईज किती घेतली आहे? हो. हां इथे एरर येतोय. त्या एररचं काय केलं तुम्ही? इथे फक्त स्ट्रॅटेजी जी आहे ना, कुठे? इव्हॅल्युएशन हां. स्ट्रॅटेजी नाही तर फक्त इव्हॅल हां. अंडरस्कोर स्ट्रॅटेजी केलं. इव्हॅल. तर त्याच्यासाठी मला म्हणजे ते बॅकग्राऊंडमध्ये केराची साईज 3 होती माझी, तर ते म्हणजे ते सपोर्ट नाही करत ट्रान्सफॉर्मर. बरं. बॅकग्राऊंडच्या टर्मिनलमध्ये ते एक रन करायचं होतं की दुसऱ्या something like मी इव्हॅल लेबल 1. इक्वल्स नाही माझं ऑलरेडी एन्व्हायरमेंट आहे तसं सेटअप. मॉडेल नॉट फाउंड आला केराज. काय केलं मग तुम्ही? टर्मिनलमध्ये जाऊन ना, हां. pip install पिप इन्स्टॉल pf dash keras. तुझं बरोबर आहे. मी पण 3 घेतलं पण माझं प्रिन्सिपल आणि टर्मिनलमध्ये जायची गरज नाही याच्यासाठी. झालं ना? ओके थांबा माझं होतं आहे डाउनलोड. बाकी इव्हॅल स्ट्रॅटेजी तेवढीच केली ना? हे ते अपडेटेड व्हर्जनमध्ये ना, जुन्या व्हर्जनमध्ये इव्हॅल्युएशन स्ट्रॅटेजी असेल, मी ती जुनी तिकडनं फाईल घेतली. अपडेटेडमध्ये इव्हॅल झालं असेल. ओके फाईन. तुमचं पूर्ण रन झालं ना? ठीक आहे थांबा मी एक्सप्लेन करायचं राहिलं अजून. तुम्ही तोपर्यंत कनेक्ट करून ठेवा ना गुगल मीटला, म्हणजे मग सगळ्यांना दिसेल एक्सप्लेन करताना. झालं. म्हणजे ठीक आहे चला माझं पण होऊन जाईल. मशीन लर्निंग मॉडेल कुठल्या याच्यात सेव्ह असतो? मशीन लर्निंग मॉडेल कसा सेव्ह करता? एक्सटेन्शन काय त्याचं? काय? पिकल. अरे यार.
त्याची. तिला विचारायचं किती होते. तेवढेच जेवढे होते त्यांना मी चेंज केले काही. काय बदल पण नाही. माझं जो रिझल्ट आहे ना तो सगळ्यांना पॉझिटिव्ह दाखवतोय. म्हणजे सगळ्यांना जरी positive. असेल तरी पॉझिटिव्ह दाखवतोय. हे 80 नव्हती. खूप चालूच होती. किती पाहिजे? 1 ते 10 मध्ये. ट्रेनिंगचं झालं. ऐक ना, तिथे देखील कुठल्या तरी घाबरेल ये ना आणि बघ काय होतं. अरे निगेटिव्ह म्हण ना, घाण काय म्हणतो. नेगेटिव्ह काय सांगितलं? झिरो काय ते. वन आलं बरोबर आहे. माझं झिरो आलंय. झिरो आलं का आता? आता एक काम कर, इथं बघ. आणि happy नको बोलू. काय घेतलं तू? Not happy. आलं ना झिरो? तुझं बरोबर झालं. Not happy. Positive आलं. Not happy. वनमध्ये पॉझिटिव्ह झालं. पण सत्व ग्रेटर सेट पण छोटा आहे ना. तसं नाही रे, तो फाईन ट्युनिंग करतो आपण आपल्या डेटावर करतो. त्याचा काही प्रॉब्लेम. I hate this actor. आय हेट दिस. Act. हां हां, म्हटलं ॲक्टर का बोललोस? हॅलो हॅलो हॅलो, हां इथे इकडे होतो, ऑफिसला होतो मी. सायंकाळी येतो ना 4-5 पर्यंत. हां सौरव सर. आता तुझं काहीच नाही का? हां बरं बरं पाठवतो. का रे? माझं आलं. माझ्या मागे झिरोच आले. झिरोच हां. येते फक्त. आवाज नाही येते मला नीट. हॅलो. नाही हां, मी पण इथे यायचे वायफाय. हां बोल. थांब एक सेकंड, वायफाय कॉल बंद करतो. थांब एक सेकंड. हां बोला. बोल बोल. हां 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 हां. तेच ना, तर मग मी तेच बोललो. मग ठीक आहे, आपण मी सायंकाळी येतो ना, मग त्याच्याशी बोलून घेऊ ना. मी हां हां नाही. हो मग तेच मी त्यांना तेच बोलणार होतो की बऱ्यापैकी इथे कमी होत आहे. हो हो, बस बस बस. एक्झॅक्टली. हो, तर मग ते कर. हो हो तेच, तर मग त्याच्यासाठीच मग मी त्याला तेच म्हणणार होतो की आपण उद्या बोलून घेऊ, आपलं आज बोलून घेऊयात आजच्या आज. म्हणजे उद्यापासून तर काम करायला मोकळा. मी कालच बोलणार होतो ह्याच गोष्टीसाठी, मी थांबलो तुझ्यासाठी. मग त्याला किती वाजता बोलायचं आहे ना? तेच ना, तर मग त्याला किती वाजता बोलवायचं?
बरं हां ठीक आहे. नाही हा आपला होता ना म्हटलं, मग आपण काय मीच बोलून बोललो होतो त्याच्याशी, तो कमी करेलच तसं त्याच्यामध्ये. पण मग परत मग 4 लोक आपण त्याला जर 4 लोकांनी हे केलं ना रिकामं कशाला, कारण की ते ॲडव्होकेट पण बोललेच ना त्यांना कमीमध्ये करून देईल म्हणे तो. हां हां चालेल ना, चालेल. मग किती मला पण सांग ना किती वाजता बोलायचं, कारण मी पण राहतो ना तिथे समक्ष. कितीपर्यंत येऊ? तर मी येणारच होतो, म्हणजे आता एक अर्धा 1 तास तिकडेच येणार होतो. मग तसं सोबतच बोलून घेतलंच, म्हणजे सायंकाळी परत यायचा टाईम. येस 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 एक मी अर्धा पाऊण तासात येतो मी तिकडे. चालेल. त्याला पण हो मी त्याला आता लगेच सांगून ठेवतो. येस. बरं. नाही त्याला 1 तास आता लगेच कॉल करून सांगतो मी, म्हणजे तो अर्ध्या तासात येईल. हो चालेल ना, हरकत नाही. येस हरकत नाही. येतो मग मी. येस. हो. चालेल. हो तेच ना, बरंच झालं ते म्हणून मी तुला तसंच मेसेज केला डायरेक्ट लगेच की दिस इज आउट ऑफ. हो चालेल. हरकत नाही, मी येतो आणि आपण बोलून घेऊयात मग त्याच्यावरती काय झालं काय त्याचं पण. येस हो. सॉरी इम्पॉर्टंट कॉल होता. ठीक आहे. कोणाचं रन झालं आहे व्यवस्थित? हा प्री ट्रेन मॉडेल आहे, त्याला आपल्याला डेटा पण कमी आहे तो ट्रेन करायला. ठीक आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. तुमचं झालं आहे कारण पूर्ण? 1 मिनटं स्क्रीन शेअर करा ना, म्हणजे मला एक्सप्लेन करता येईल, व्हिडिओमध्ये पण राहील. तुम्ही तोपर्यंत मग ऑन करून घ्या फोनवरती वगैरे. प्रॉब्लेम कसं काय येऊ शकतो, मी सकाळी तर रन केलेलं. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही जेव्हा ChatGPT वापरून डिबग कराल ना, तुम्हाला नक्की समजेल की कुठल्या स्टेपला नक्की काय होतं आहे. नीट समजून घ्या पहिले. हां ऑनलाईन जस्ट वेट. बघू काही ना काही झालं का बघतो मी घरी जाऊन. परत करू आपण, काही प्रॉब्लेम नाही एवढं काय. मंडेला इथून परत एकदा करू आणि मग आपण पुढे जाऊ. कुठे टाकू? सगळ्यांनी 2 मिनटं स्क्रीन जॉईन करा बरं. तुमचं फोनवर केलं तरी चालेल, तुम्ही याच्यावरच बघा. दिसतंय का सर्वांना स्क्रीन? सगळ्यात पहिलं व्हॉट वॉज द फर्स्ट थिंग. सगळ्यात पहिले काय करायचं होतं आपल्याला, एक API की आपण जे आहे जो टोकन आहे काय झालं ॲड करून. नाही दाबा दिलं, प्रेस करा, क्लिक. हां ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय केलं, ठीक आहे, API की आपण तिकडे लॉग इन केली. API की हा लॉग इन आपण एक हगिंग फेसचा इथलाच एक मॉड्यूल आहे की जो क्रेडेंशियल्स लॉग इनला हेल्प करतो. ठीक आहे, दिसतंय का तिघांना? क्रेडेंशियल्स लॉग इनला हेल्प करतो. त्यानंतर आपण आपली जी API की होती ती तिथे पेस्ट केली. API की पेस्ट केलं म्हणजे काय,
एक्सेस तो ऍक्सेस घेतला भेटला आपण. आपल्याला हम्म. तिथला. ठीक आहे, ऍक्सेस भेटल्यानंतर आपण आपला डेटा कंपनीज मध्ये तुम्ही कसं कराल, इथे या ठिकाणी तुम्ही तुमच्या कंपनीतला डेटा पेस्ट कराल विथ सर्टिफाईड लेबल्स. आता हे लेबल्स आहे, हे डेटा अनालिस्ट वगैरेचे पहिले असतात ना, तुम्ही लोक डेटा एंट्री वाले वगैरे असतात, ते काम करून देतात, तुम्हाला डेटा पूर्ण प्रिपेअर करून देतात. तुमचं काम असतं या ठिकाणी डेटाला पर्टिक्युलर लेबल्सने अलाइन करून डेटाला इथे व्यवस्थित प्लेस करणं. ठीक आहे, तुमच्या डेटावरती आता रोज तुम्हाला असं नाही की तुम्हाला एक 500 कॉलम्सवर 1000 कॉलम्सवर किंवा 500 रोजवर 1000 याच्यावर नाही करायचं आहे. खूप डेटा येईल, खूप डेटा. रोज तुम्हाला तेवढ्या डेटावरती कंटिन्यू फाईन ट्युनिंग करावं लागते मॉडेलला. याचे फ्रीलान्सिंगचे कामं खूप भेटतात, फाईन ट्युनिंगचे खूप जास्त. फ्रीलान्सिंग करू शकतो तुम्ही याच्यामध्ये, काहीच नसतं, स्क्रिप्ट रेडी असते, फक्त डेटा टाकायचा. ठीक आहे, तुम्हाला ती API की भेटली, फक्त API की हँडलिंग शिकले पाहिजे तुम्ही. ठीक आहे, ते तुम्हाला तुमची केक त्यांच्या सर्व्हर कुठे बनवते ते बनवून तुम्हाला पाठवतील, किंवा तुम्हाला ते त्यांच्या सर्व्हर बनवायला लावतील, बनवून तुमची API की. ठीक आहे, ते झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप तुम्ही आलो इकडे, आपण ट्रान्सफॉर्मर घेतला आणि ऑटो टोकनायझर घेतला. तर इथे कुठलं ट्रान्सफॉर्मर होतं, डिकोडर ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, मोस्टली आपण डेटा सायन्समध्ये डिकोडरवरतीच यूज करणार. जेव्हा GenAI रॅग वापरू तेव्हा एन्कोडिंग ट्रान्सफॉर्मर करतात. ठीक आहे, तर डिकोडर ट्रान्सफॉर्मर त्याच्यातला आपण कुठला घेतला, डिसेबल्ड बेस अनकेस्ड. ठीक आहे, हा एक मॉडेल आहे जो इंग्लिश समजायला, मिनिंग समजायला, थर्डली कंटेक्स्ट समजायला हेल्प होते. ठीक आहे, बट कंटेक्स्ट कुठला, तो कंटेक्स्ट ज्याच्यावरती तो ट्रेन आहे, अँड दिस इज नॉट फुल्ली ट्रेन फ्रॉम स्क्रॅच. हा फक्त वर्ड्स, मिनिंग, सेंटेन्सेस त्याच्यावरती ट्रेंड आहे. ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट नंतर टोकनायझर काय करतं, टोकनायझर काय करतं सांगा तर. क्लिक झालं का, ऍडमिट कर ना इथे ऍडमिट असेल. इथे पण असतं. ठीक आहे, कळलं. आता हे खूप छोटे छोटे कोड्स आहेत, एवढे लिहावं लागत नाही, कुठेच नाही, विचारत पण नाही, 0. ठीक आहे, हे तुम्ही बघितले सेमिनारवरती तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्हाला मी जेव्हा कोड्स इम्पॉर्टंट आहे तेव्हा तुम्हाला मी सांगितलं की ही लाईन इम्पॉर्टंट आहे, ही लाईन इथे नाही विचारत. इथे इम्पॉर्टंट काय आहे, कशी पॅटर्न पूर्ण मूव्ह होत. ठीक आहे, टोकनायझर कळलं का, बरं टोकनायझेशन करावं लागतं. मॉडेलला नाही कळत वर्ड्स, आपल्याला प्रत्येक वर्ड आपल्या डेटातलं टोकनाइज करावं लागतं, तर ते इथे केलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर खालती नीट लक्ष द्या, आपण काय केलं, आपण इथे ट्रेनिंग झाली. ट्रेनिंग कसली, आपल्या डेटाची ॲज पर द मॉडेल. ठीक आहे, आपण ट्रेन केलं. ठीक आहे, इथे काय होतं बघा, लर्निंग रेट हा वापरलाय. लर्निंग रेट काय करतं, लर्निंग रेट बघा, थर्ड लाईन गिवन स्ट्रॅटेजीच्या खाली, म्हणजे कितपत फास्ट तो मॉडेल लर्न करतोय ते सांगते लर्निंग रेट. इथे ट्रेनिंग चालू आहे. ठीक आहे, हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, लर्निंग रेट खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. इव्हल स्ट्रॅटेजी, एपॉक खूप इम्पॉर्टंट आहे. एपॉक काय, किती वेळा तो मॉडेल डेटा बघतोय, किती वेळा नेटवर्क फिरतंय. आणि बॅच साईज काय करते, आणि बॅच साईज एका वेळेस किती डेटा तो जातोय. ठीक आहे, हे त्याचं काम आहे, समजलं. त्याला थोडं स्पीड मूव्ह करत आहे सर. हां हे फ्रॉम ट्रान्सफर नाही का, हां त्याच्यामध्येच प्रॉब्लेम येते. हो, मग तोच एक प्रॉब्लेम येतो सगळ्यांनाच. आता तो प्रॉब्लेम काय येतोय, आता इथे बघा तुम्ही, इव्हल स्ट्रॅटेजी, लर्निंग रेट हे कुठे ऑलरेडी आपण डिफाईन केलेत का वरती ॲज अ व्हेरिएबल वगैरे नाही. म्हणजेच काय, ते ऑलरेडी ह्या मॉड्यूलचे पॅकेजेस आहेत, या मॉड्यूलचे मेथड्स आहेत. ठीक आहे, किंवा मॉड्यूलचे काही ना काही त्याचे फंक्शन्स आहेत. ओके, तर पण झालं काय, इव्हल स्ट्रॅटेजी कधी कधी जुन्या त्याच मॉडेलचा एक जुन्या व्हर्जन मध्ये दिला, म्हणून मग यू गॉट टू नो दॅट. ऍक्च्युली ते लंचला गेलेत, एक 10-15 मिनिटं लागतील, तुम्ही बाहेर थांबू शकता. ठीक आहे, तर व्हॉट आय वॉज सेइंग इज, ठीक आहे, तर मग आता जसं तुम्ही इव्हल स्ट्रॅटेजी चेंज केलं तर ते अपडेट झालं. ठीक आहे, तुम्ही ChatGPT पण केलं तर त्यांनी काय सांगितलं, प्रिंट ट्रान्सफॉर्मर व्हर्जन, त्याने पण तेच सांगितलं की कुठला व्हर्जन आहे. ठीक आहे, ते चेक करा. म्हणून इव्हल स्ट्रॅटेजी चेंज करावं लागेल, की हा व्हर्जन होता त्यासाठी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी वापरावी लागेल, म्हणून तिथे प्रॉब्लेम येतोय. कळलं का संदीप. ठीक आहे, कधी जर असे प्रॉब्लेम्स आले
तर बघा की व्हर्जन कुठला आहे. पहिली गोष्ट तर व्हर्जन चेक करा. तुमच्या कंपनीमध्ये पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. याचा अर्थ हे नाही की तुमचा सिंटॅक्स चुकला आहे की काय कोड चुकलाय, नाही. कधी कधी इथे प्रॉब्लेम्स व्हर्जनचेच असतात. गॉट इट? समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता इथे हा जो ट्रेनर आहे, आता नेक्स्ट फ्रॉम ट्रान्सफॉर्मर्स इम्पोर्ट ट्रेनर, तो काय करतो, मॉडेलला इव्हॅल्युएट करतो. काय करतो मॉडेलला? आपल्या इव्हॅल्युएट केलंय त्याने मॉडेलला, आणि लास्ट आहे हे सगळं काम एकट्याने करून घेतलं, तो जो आहे ट्रेनर डॉट ट्रेन. इथे तुमची फाईन ट्युनिंग कम्प्लिटली झाली. ठीक आहे. सेकंड माझ्याकडे समजण्यासाठी फाईन ट्युनिंग स्पीड वस्तू होतं. कळलं? आणि नंतर मग तुम्ही प्रेडिक्ट केलं. सिम्पल. आता प्रश्न हा काय पडतो तुम्हाला की नक्की प्रीटेंड मॉडेल कुठे आहे, सेकंड कंपनी डेटा कुठे टाकायचा, आणि तिसरं काय, कुठे नक्की ट्रेनिंग होतीये, ट्युनिंग होतीये. करेक्ट? हे तीन प्रश्न पडतात. तर सगळ्यात पहिलं प्रीटेंड मॉडेल कुठे होता, तो स्टार्टिंगला दाखवला. ठीक आहे. सेकंड थिंग कंपनी डेटा कुठे टाकायचा हे कळलं. ठीक आहे. मी विचारलं होतं की कुठले म्हणजे कंपनीमध्ये तुम्हाला काय विचारतील आणि तुम्हाला नक्की काम कशावर असेल, तर ह्या 3 मेन क्वेश्चन्स. ठीक आहे. तर चौथे एपीआय कीचं. फर्स्ट एपीआय की, सेकंड इज प्रीटेंड मॉडेल, थर्ड इज कंपनी डेटा कुठे टाकायचा, कसा टाकायचा. फोर्थ थिंग इज वेअर एक्झॅक्टली इज द ट्रेनिंग हॅपनिंग. तर ट्रेनिंग कुठे होते, हे ट्रेनर डॉट ट्रेनला. समजलं? काय झालं? ट्रेनर डॉट ट्रेन मध्ये काय होतं, मॉडेल रेट्स, कंपनी टेक्स्ट, मॉडेल मेक्स prediction is compared with the company label, error is calculated, model weights are slightly adjusted. Here the model is not trained from zero, it is only slightly adjusted. This adjustment is called fine tuning. समझे? नहीं. Okay. सांगा परत सांगा काय सांगा सर. काय नाही कळलं. म्हणजे आता आपल्याला करायचं काय, तिथे ट्रेनिंग डेटा टाकायचं. आता काय करायचं तुम्हाला, पाईपलाईन कळली का पूर्ण कशी वर्क होते, कळलं का तुम्हाला? ठीक आहे. तुम्हाला तुमची एक एपीआय की घ्यायची, त्यानंतर एक मॉडेल सिलेक्ट करायचं. मॉडेल सिलेक्ट केल्यानंतर त्या मॉडेलला फक्त माहिती आहे की नक्की डेटा कुठला काय, वर्ड्स मिनिंग्स वगैरे काय आहे. थर्ड थिंग व्हॉट यू हॅव टू डू इज, तुम्हाला तुमच्या डेटावरती त्याला ट्रेन करायचं. सिम्पल. ट्रेन केल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले कुठले येऊ शकतात, वर्जन्सचे वगैरे वगैरे वगैरे. नंतर मग नक्की ट्युनिंग काय होते, ते लिटल बिट ॲडजस्टमेंट होते तुमच्या डेटानुसार त्या मॉडेलमध्ये. तर ती कुठे होते, ट्रेनर डॉट ट्रेनमध्ये. हा एक सिम्पल त्याचं पण टेक्स्ट आहे बस. सिम्पल ॲज दॅट. अशीच ट्रेनिंग आणि ट्युनिंग होते. ठीक आहे. त्याच्यावर तुम्हाला एक टास्क देईल आज, तर तुम्ही ChatGPT जेमिनी केला तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण की एवढं माहिती आहे की इथे कोड्सचे इम्पॉर्टंट नाही, इथे मला कन्सेप्ट आहे. कोड तुम्ही कुठून पण घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण मग डिबग करताना पण कळलं पाहिजे की प्रॉब्लेम काय येतोय, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये त्याचा फायदा होईल. कळलं का? तर तुम्हाला फाईन ट्युनिंगसाठी एक गोष्ट मिळेल. तुम्ही फाईन ट्यून करायचं प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या डेटावर. तर मी तुम्हाला असाईन करून देईल, कोण कुठल्या डेटावर करेल, कोण कुठल्या डेटावर करेल, कोण कुठल्या डेटावर करेल. सो तुम्ही 2-2च्या ग्रुपने ते काम करून घ्यायचं. ठीक आहे. डेटा मस्त एक फाईलच देईल मी पूर्ण, प्रॉब्लेम स्टेटमेंट ते. सॅटर्डे संडे तेच काम करायचं. ठीक आहे. मंडेला मग आपण डिप्लॉयमेंट सुरू करू. समजलं? कळलं का फाईन ट्युनिंग नक्की काय आहे? तुम्हाला आपण कसं सुरू केलं होतं NLP आठवतं का? पहिले तर डीप लर्निंग सुरू केलं, एक स्टेप, म्हणजे एक स्टेपला आपण पुढे आलेलो, इफ यू रिमेंबर. लिटरली आज जर वर्ड मिनिंग नाही कळत, नेक्स्ट डे आपण वर्ड मिनिंग कसे हँडल करायचे, मग त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत. तर आय होप सगळ्यांकडे त्या नोट्स एकदम नीट लिहिलेल्या आहेत. तुम्ही काय हो म्हणता, तुम्ही थोडी लिहिल्या. श्रद्धाला सांगतो मी की नाही शेअर करायचं. काय श्रद्धा? श्रद्धा सर ऐका ना, आता आपल्या ॲक्युरेसी मध्ये पॉझिटिव्हला निगेटिव्ह करत होतं, निगेटिव्ह अशा वेळेस काय, अशा वेळ
सर ती माझी की परत ऍक्टिव्हेट झाली का टाळ्या झाली आहे, पण ही आहे ना, ही स्टेपच अडकली आहे माझी, ट्रेनर डॉट ट्रेन वाली. ट्रेन माझी पण तीच अडकली इथे त्यात काय करायचं, ते म्हणतंय की कोणत्या तरी त्या वेबसाईटला जा, तिथे लॉग इन कर, तिथे तिथली एपीआय की घे बरोबर का आ तिथली एपीआय की घ्यायला लावताय का कशी घ्यायची? हा घ्यायला होतंय, ती येणं झालं घ्यायला. हा मग तिथे जाऊन लॉग इन करायची वेट्स अँड बायसेस केलं. हा लॉग इन केल्यानंतर तिथे येते ना एपीआय की त्यांची हा ना, हा नाही आली. ठीक आहे शोधा मग सॅटर्डे संडे त्यांची एपीआय की बघा तिथेच असेल त्या प्रत्येक वेबसाईटची असते रे फक्त तर काहींची एन्क्रिप्टेड असते दिसत नाही हा आणि तू जो क्वेश्चन विचारला ठीक आहे तर मग आपण पहिल्या दिवशीपासून होते असं जर झालं तर त्यासाठी आपल्याला रेग्युलरायझेशन टेक्निक्स वापरावं लागतात ठीक आहे एपॉक साईज चेंज करून बघ लर्निंग रेट चेंज करून बघ ओके चलो विल स्टॉप फॉर टुडे